विरोधात गुन्हे दाखल होणार आहेत। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होणार आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यानं गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये आंदोलन केलं आणि जमावबंदी असताना देखील जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। मनुस्मृती असलेला तिथं डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी फाडला गेला, जाणीवपूर्वक फाडला गेला की फाडला गेला, याच्यावरती मला प्रश्न उपस्थित करायचा आहे। दुसरी गोष्ट, खरंच ते मनुस्मृती दहन करायला आले होते की डॉक्टर आंबेडकरांचे विचार, ह्याचा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे। एक सुशिक्षित तरुण म्हणून या महाडच्या क्रांतीभूमीत येऊन अशी कुठल्याही राजकीय नेत्याकडून, राजकीय पक्षांच्याकडून अशा गोष्टी भविष्यात देखील झाल्या नाही पाहिजे, याची त्यांनी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी यांच्या विरोधात कठोर आणि कठोर अशी मागणी, कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे।